अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आता भारतीयांमध्ये हा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची ही जय्यत तयारी देखील सुरू आहे। दरम्यान विदेशात देखील आता जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आता दिसून येत आहे। अमेरिकेत 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी श्रीराम आणि भव्य मंदिराचे मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत। युनायटेड स्टेट्समधील हजारो मैलांच्या अंतरावरील 10 पेक्षा जास्त राज्यांमध्ये होर्डिंग्स लावण्यात आले आहे। विश्व हिंदू परिषद US चार्टरने संपूर्ण अमेरिकेतील हिंदूंच्या सहकार्याने 10 राज्यांमध्ये 40हून अधिक होर्डिंग्स हे लावले आहेत आणि श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे संदेश हे प्रदर्शित केले आहे। टेक्सास, इलिनॉय, त्याचप्रमाणे न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि जॉर्जियासह इतर राज्यांमध्ये बिलबोर्ड वाढले आहेत। विश्व हिंदू परिषद US शाखेनुसार ओरिझोना आणि मिसुरी राज्य सोमवारी 15 जानेवारीपासून व्हिज्युअल एक्स्ट्रारोंगामध्ये सामील होणार आहेत। अमिताभ VW मित्तल म्हणाले की या होर्डिंग्सद्वारे हा संदेश दिला जाणार आहे। हिंदू अमेरिकन या आयुष्यात एकदाच होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खूप उत्साही आणि आनंददायी देखील आहे। प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या शुभ दिवसाची ते आतुरतेने वाट पाहताना त्यांच्या भावना या उंचवत आहेत। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील हिंदू अमेरिकन समुदायाने अनेक कार रॅलींचे देखील आयोजन केले आहे आणि अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनासाठी आणखी देखील अनेक कार्यक्रमांचे हे विदेशात देखील आयोजन करण्यात येणार आहे।